डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन व धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमीवर दिनांक 16 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा दिली। त्या प्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चंद्रपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ साजरा करण्याची उज्ज्वल परंपरा आहे। यावर्षी सुद्धा 15 व 16 ऑक्टोबरला 69वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे। धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी श्रद्धेय भिक्खुगण, बौद्ध आणि आंबेडकरी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक व विविधांगी कार्यक्रमांनी सजलेली पवित्र दीक्षाभूमी आधुनिक संपन्नतेने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे। पुस्तकांचे स्टॉल्स, आरोग्य विभाग, समाजसेवी संघटनांनी स्टॉल लावले आहेत। समारंभाची सर्वोत्तम उपलब्धी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थींचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध राहील। संपूर्ण दीक्षाभूमी परिसर रंगीबेरंगी रोषणाईने न्हाऊन निघाला आहे। त्याचप्रमाणे पंचशील ध्वज व पंचशील पताकाने दीक्षाभूमी परिसर सजला आहे। धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात 15 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता वाहनासह मिरवणूक तसेच 16 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशासह मिरवणूक काढण्यात येणार आहे। या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर यांनी केले आहे। सर्वप्रथम सर्व नागरिकांना जय भीम। आपणा सर्वांना माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नामुळे बाबासाहेब 16 ऑक्टोबर 1956ला या दीक्षाभूमीवर येऊन त्यांनी 3 लाख लोकांना धम्मदीक्षा दिली आणि तोच दिवस आम्ही 16 ऑक्टोबर दरवर्षी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ साजरा करत असतो। यावर्षीसुद्धा जय्यत तयारी सुरू आहे आणि चांगला प्रोग्राम लोकांना कसा सादर करण्यात येईल याचा आम्ही विचार करतो आहे। अशा प्रकारे 2 दिवसीय समारंभ पार पाडला जातो। या समारंभाला सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो। जय भीम।